आज परमेश्वराचा मेज आमच्या समोर आहे आणि त्याला अनुलक्षून अशा एका व्यक्तीवर आम्ही विचार करणार आहोत की जिच्यावर मी तरी ऐकलं नाही, आपण ऐकलं असेल ठाऊक नाही, त्या व्यक्तीचा पश्चाताप, त्या व्यक्तीचे प्रायश्चित आज आम्हाला आमच्या आध्यात्मिक जीवनात वाढ करण्यास मदत करायला कारणीभूत ठरू शकतील जर आपण त्याला योग्य प्रतिसाद दिला तर. अशी एक व्यक्ती आहे, केवळ तिने पश्चाताप केले, प्रायश्चित केलं आणि देवाने त्या व्यक्तीची परिस्थिती बदलूनच नव्हे तर त्याच्या पिढ्यानपिढ्या आशीर्वादित केल्या. आणि म्हणून पश्चातापाचं महत्त्व, क्षमा मागण्याचं महत्त्व, पापांगीकार करण्याचं महत्त्व फार मोठं आहे देवाच्या दृष्टीने आणि तीच खरी व्यक्ती आहे, ख्रिस्ती व्यक्ती आहे. बाकी कोणी किती काय म्हटलं तर देवाच्या दृष्टीने जी व्यक्ती पश्चाताप करते तीच व्यक्ती देवाच्या दृष्टीने महत्वाची आहे. कोणी कितीही मोठा असेल, कोणी कितीही काय शिकलेला असेल, परंतु त्याच्या जीवनात जर पश्चाताप नाही तर ती व्यक्ती शून्य आहे. आणि म्हणून आज आम्ही अशा व्यक्तीवर विचार करणार आहोत की त्याने खूप चुका केल्या त्याच्या आयुष्यामध्ये, पण नंतर त्याने पश्चातापरूपी अंतःकरणाने देवाकडे तो वळला आणि देवाने त्याच्या पिढ्यानपिढ्या आशीर्वादित करून टाकल्या. पूर्ण अध्याय आम्ही वाचणार नाही कारण एवढा वेळ नाही, आपल्या सर्वांना काही गोष्टी माहिती असतील. उत्पत्तीचा 37वा अध्याय आणि 50वा अध्याय, उत्पत्ती 37 आणि 50 अध्याय आपण घरी वाचावेत. या अध्यायात जर आम्ही पाहिलं तर इथे कोणाची गोष्ट नोंदवलेली आहे तर इथे योसेफाची गोष्ट आहे. आम्हाला योसेफ ठाऊक आहे. योसेफ ज्याला अजून 11 भाऊ होते असा योसेफ, संडे स्कूल मध्ये आपण ती गोष्ट ऐकली नाही का, स्वप्न पाहणारा योसेफ. आणि या योसेफाला किती भाऊ होते? किती होते? खूप कमी लोकांना ठाऊक आहे वाटतं नाही का? हा, अजून 11 होते. आणि या 11 भावांपैकी एक भाऊ आहे ज्याच्याविषयी आपण आज विचार करणार आहोत. योसेफाविषयी विचार करणार नाही. योसेफाविषयी आपण भरपूर ऐकलं आणि येणाऱ्या दिवसात ऐकू देखील. पण जो 4थ्या नंबरचा भाऊ आहे त्याचं नाव आहे, जर आम्हाला वाचायला पाहिजे उत्पत्तीच्या 49व्या अध्यायात ती लिस्ट आहे. 4था भाऊ जो आहे त्याचं नाव आहे यहुदा. येशूचा विश्वासघात करणारा यहुदा नव्हे, योसेफाचा भाऊ यहुदा. ह्याच्याविषयी आम्ही पाहणार आहोत. आणि आम्ही पाहणार आहोत की यहुदाने जे पाप केलं त्याचा त्याला पश्चाताप झाला आणि तो त्याच्या भावांमध्ये श्रेष्ठ बनला. योसेफावरचा आशीर्वाद चालूच आहे जो स्वप्नदर्शी आहे. पण ह्या ठिकाणी यहुदा आहे जो पाप करतो, नंतर जबाबदारी, पश्चाताप करून जबाबदारी स्वीकारतो. जबाबदारी स्वीकारणे आणि पश्चाताप करणे हे एक समान आहेत. पवित्र शास्त्रामध्ये आम्ही बघतो जो व्यक्ती जबाबदार असतो तोच पश्चाताप करतो. जो व्यक्ती जबाबदारी स्वीकारतो त्याचाच पश्चाताप खरा पश्चाताप असतो. ज्या व्यक्तींमध्ये आपलं कर्तव्य, आपली जबाबदारी
ज्या व्यक्तींना समजत नाही, म्हणजे जे बेजबाबदार आहे, ते कधी अश्रू ढाळणार नाही, ते कधीच पश्चाताप करणार नाहीत, ते कधीच समर्पण करणार नाहीत, त्यांना कधी दुःख किंवा खेद वाटणार नाही. जे बेजबाबदार व्यक्ती आहे, ज्यांना आपलं कर्तव्य, आपली जबाबदारी ज्यांना ठाऊक नाही आणि ठाऊक आहे तरी ते पाळत नाही, ते व्यक्ती पश्चाताप करत नाही. यहुदाविषयी आपण पाहत आहोत. यहुदाचं पाप काय होतं? आपल्याला ठाऊक आहे यहुदाने काय पाप केलं. उत्पत्तीच्या 38व्या अध्यायात पूर्ण लिहिलेले आहे, आपण ते वाचणार नाहीत, पण हा फाउंडेशन आहे. योसेफाचा भाऊ यहुदा जेव्हा त्याने लग्न केलं, मी थोडक्यात सांगतो बरं काय पार्श्वभूमी, त्याने बायको केली, 30 पासून त्याला 3 मुलं झाली. पहिला मुलगा जो झाला, अतिशय थोडक्यात सांगत आहे, आपण घरी वाचा ती नीट स्टोरी. त्याचं लग्न झालं, पण तो देवाच्या दृष्टीने दुष्ट असल्यामुळे देवाने त्याला मारून टाकलं पहिल्या मुलाला. मग त्याची जी बायको होती, तिचं नाव होतं तामार. आणि मग यहुदाने, म्हणजे तामारच्या सासऱ्याने, त्याच्या मोठ्या मुलाचा वंश चालावा म्हणून दुसऱ्या मुलाशी लग्न करून दिलं. परंतु दुसऱ्या मुलाला वाटलं की मी हिच्यापाशी गेलो तर माझ्या मोठ्या भावाचा वंश चालेल, म्हणून त्याने चुकीच्या गोष्टी केल्या आणि देवाला त्याचा राग आला आणि देवाने त्याला पण मारून टाकलं. मग तिसरा मुलगा आला, तेव्हा ती पद्धत होती, आपण त्याची कंपेअर आताच्या युगाशी करू शकत नाही, तेव्हा ती गोष्ट होती. आणि तो लहान होता आणि यहुदाला वाटलं ह्याचं पण जर लग्न करून दिलं मी हिच्या संगती, तर न जाणू माझा तिसरा मुलगाही मरेल. आणि म्हणून त्याने खोटं बोलला. तिला म्हटलं जा बाई, तू आपल्या घरी जा. जेव्हा तामारच्या लक्षात आलं तर तिचा सासरा खोटं बोलत आहे, आणि तिला कळलं जेव्हा तो त्याच गावात आला ज्या गावात ती राहत आहे, काही लोकर कातरण्यास आला, तेव्हा तिने बुरखा घालून ती रस्त्यात बसली. एका वेश्ये समान तिच्या सासरे वाटलं की वेश्य आहे, आणि तिचा सासरा तिच्याकडे जातो आणि ते पाप कढतं. त्याला माहिती नाही ही कोण आहे, पण हिला माहिती आहे हा कोण आहे. आणि नंतर समजतं की ती गरोदर आहे, आणि तिच्या सासऱ्याकडे ही गोष्ट आल्यानंतर त्याला खूप राग येतो. तो म्हणतो हिला बाहेर काढून जाळून टाका. जेव्हा तामार ही गोष्ट सांगते की तो व्यक्ती तूच आहे, कारण तू मला फसवलं, तू असं केलं वगैरे वगैरे, इथपर्यंत यहुदाची चूक होती. पण इथून पुढे यहुदा काय म्हणतो? यहुदा म्हणतो ती माझ्यापेक्षा नीतिमान आहे. यहुदा म्हणतो ती माझ्यापेक्षा नीतिमान आहे. यहुदाने पश्चाताप केला, यहुदाने प्रायश्चित केलं, आणि यहुदाने तिला एक करडू देखील तिने पाठवलं. आता आजच्या समयात ह्या गोष्टी ऐकायला थोड्या वेळ वाटतात, थोड्याशा विचित्र वाटतात, परंतु त्या काळामध्ये ह्या गोष्टी सर्व तिथे होत होत्या, आज होत नाही. आम्ही बघतो हा यहुदा त्याने केलेल्या पापाविषयी तामारला जबाबदार न धरता तो स्वतःला जबाबदार धरतो, आणि तो स्वतःला जबाबदार ठरून तो म्हणतो ती माझ्यापेक्षा नीतिमान आहे, ती माझ्यापेक्षा धार्मिक आहे. सुरुवातीला आम्ही बघतो जेव्हा योसेफ तो झगा घालून आला, तेव्हा सगळ्या भावांना त्याचा हेवा वाटला आणि त्यांनी ठरवलं याला धरून मारून टाकू.
तेव्हा हा यहूदा येतो. 4 नंबरचा मुलगा आहे बरं का. 4 उत्पत्ती 37 मध्ये 26 आणि 27 मध्ये यहूदा काय म्हणतो तेव्हा. नीट लक्ष द्या, इतिहास फार महत्वाचा आहे. ज्याचा इतिहास चुकला त्याचा भूगोल बी चुकला. म्हणून इतिहास फार महत्वाचा असतो. का इतिहासात ज्या गोष्टी घडतात. उत्पत्ती 37, 26 आणि 27 मध्ये लिहिले आहे, चला आपण त्या इश्माएली लोकांना विकून टाकू, आपण त्याचवर हात टाकू नये, आणि तो आपला भाऊ आहे, आपल्या हाडामांसाचा आहे. हे त्याच्या भावास पसंत पडले. 26 मध्ये म्हणतो, तेव्हा यहूदा आपल्या भावास म्हणाला, आपण आपल्या भावास ठार मारून त्याचा खून छपविला तर काय लाग, चला आपण त्याला इश्माएल लोकांना विकून टाकू. यहूदा म्हणतो, तो आपल्या भावांना सल्ला देतो, याला ठार मारण्यापेक्षा ह्याला विकून टाकू. तो यहूदा म्हणतो, माझ्यापेक्षाही नीतिमान आहे. झाल्या असतील खूप चुका, आज तो म्हणतो ही माझ्यापेक्षा नीतिमान आहे. आणि आम्ही बघतो गोष्ट लवकर पुढे आपण जाऊ देऊ. आणि योसेफ जेव्हा मिसरचा पंतप्रधान होतो, दुष्काळ पडतो, तेव्हा हे त्याच्याकडे अन्नधान्य घ्यायला येतात त्याचे भाऊ. तेव्हा योसेफ तिथे पंतप्रधान यांना माहिती नसतं, आणि तो मुद्दामून त्यांची परीक्षा पाहिला. बेन्यामीनला ठेवून घेतो. त्या दरम्यान या यहूदाचे 2 मुलं मेलेले आपण ऐकले. त्याला जो दुःख, जी पीडा झाली, तो म्हणतो माझ्या बापाला तेच दुःख होईल जे माझे लेकरं मेल्यावर मला झालं. आणि म्हणून तो योसेफाला म्हणतो, असं न हो. तो म्हणतो, असं न हो, हा दोष माझ्यावर असावा. एक एक स्टेटमेंट बघा. तामाराला म्हणतो, ती माझ्यापेक्षा नीतिमान आहे. आता योसेफाला म्हणतो, असे न हो, हा दोष माझ्यावर असो. त्याची चुकी नसताना तो म्हणतो, हा दोष माझ्यावर असो. हे पश्चातापाचं चिन्ह आहे. यहूदामध्ये बरेच बदलाव झाले या दरम्यान. त्याचे मुलं मेल्यामुळे तो बदलला. आता त्याला जे दुःख झालं, ते दुःख जेव्हा दुसऱ्यांना होतं ते तो अनुभवू शकला. तो म्हणतो की हा दोष माझ्यावर असावा. पश्चातापाचं चिन्ह आहे. यहूदा पश्चातापी झाला. यहूदा जबाबदार झाला. यहूदा स्वतःवर दोष घेण्याचा स्वभाव त्याच्यामध्ये आला. नीट ऐका, यहूदा किती नंबरचा मुलगा आहे? 4. आणि त्याचा जो हा स्वभाव आहे, पश्चाताप करण्याचा स्वभाव आहे, जबाबदारी स्वीकारण्याचा स्वभाव आहे, दुसऱ्यांचे दोष स्वतःवर घेण्याचा जो स्वभाव आहे, त्याच्यामुळे यहूदा 4 नंबरवरून 1 नंबरवर आला. फार मोठं रहस्य इथे लपलेलं आहे. कसं काय 1 नंबरवर आला बघा. गणनाचं पुस्तक 2रा अध्याय, लवकर वाचूया. गणनाचं पुस्तक 2रा अध्याय 1 ते 3 वचनामध्ये यहूदा 4 नंबरवरून 1 नंबरवर आला. गणना 2 1 ते 3 मध्ये लिहिलं आहे, परमेश्वराने मोशे व आरोन यांना सांगितले, दर्शन मंडपाच्या प्रत्येक बाजूच्या समोर व त्याच्या सभोवती इस्रायल लोकांनी आपापल्या निशाणापाशी व आपापल्या वाडवडिलांच्या घराण्याच्या ध्वजापाशी आपले डेरे द्यावे. पूर्वेस उगवतीकडे ज्यांनी आपल्याला दलाप्रमाणे डेरे ठोकायचे, यहूदाच्या छावणीतील निशाणाचे लोक असावे. सर्वात पहिले सैन्यामध्ये कोण राहील? परमेश्वराने मोशेला सांगितलं तर ते यहूदाचे राहतील. यहूदा कसं काय राहील? यहूदा कसं काय राहू शकतो बरं? यहूदा तर 4 नंबरचा आहे. पहिला रौबेन आहे, दुसरा शिमोन आहे, तिसरा लेवी आहे, 4था नंबरला यहूदा आहे. पण त्याच्या पश्चातापामुळे, त्याच्या जबाबदारी स्वीकारण्याच्या स्वभावामुळे
दुसऱ्यांनी केलेल्या पापांचा दोष स्वतःवर घेतल्यामुळे परमेश्वर मोशेला म्हणतो, सैन्यांमध्ये सर्वात पहिले कोण राहील? यहूदाचा वंश राहील, यहूदाचा वंश राहील. शास्त्रेचे पुस्तक 20वा अध्याय, शास्त्रेचे पुस्तक 20वा अध्याय आणि त्याच्या 18व्या वचनात लिहिलेलं आहे. आपण प्रूफ घेऊया. 20वा अध्याय आणि 18व्या वचनात लिहिलेलं आहे. मग इस्रायल लोक निघून बेथेल येथे गेले. त्यांनी देवाला विचारले, बन्यामीनी लोकांशी आमच्या वतीने लढण्यासाठी प्रथम कोणी चाल करून जावे? परमेश्वराने उत्तर दिले, प्रथम यहूदाने जावे. आम्ही पाहिलं सैन्यांमध्ये सर्वात पुढे कोण? यहूदा. युद्धामध्ये सर्वात पहिले कोण? यहूदा. परमेश्वर म्हणतो कोण पहिले जावं? परमेश्वराला विचारतात तेव्हा परमेश्वर म्हणतो यहूदा. गणनाचं पुस्तक 1 अध्याय, गणना 1 आणि त्याचे 1 ते 3 मध्ये लिहिलं आहे बघा. इस्रायल लोक मिस्र देशातून निघाल्यावर 2ऱ्या वर्षाच्या 2ऱ्या महिन्याच्या प्रतिपदेस परमेश्वराने सिनाई रानातील दर्शन मंडपात मोशेला सांगितले ते असे, इस्रायल लोकांच्या सगळ्या मंडळीची गणती कर, ज्यांची कुळे आणि ज्यांच्या वाडवडिलांच्या घराण्याची ह्यास अनुसरून नावाने अनुक्रमाने प्रत्येक पुरुष मधून त्यांची शिरगणती कर. 20 वर्षाचे किंवा त्याहून अधिक वयाचे जितके इस्रायल पुरुष युद्धास लायक असतील त्या सर्वांनी त्याच्या दलाप्रमाणे तू त्यांना आरोन मिळून गणती करा. आणि आम्ही इथे बघतो गणनामध्ये की सर्वात मोठा वंश ह्या ठिकाणी आम्ही बघतो यहूदाला तिथे गणण्यात आलं. आम्ही बघतो मत्तई 1 आणि 1 ते 3 मध्ये जर आम्ही वंशावळ पाहिली, येशूची वंशावळ लिहिलेली आहे. मत्तयाच्या शुभवर्तमानात 1ल्या अध्यायामध्ये येशूची काय लिहिली आहे? वंशावळ लिहिली आहे. आणि दावीद राजा, शलोमोन राजा हे सर्व कोणत्या वंशाचे होते? येशू कोणत्या वंशात जन्माला आला? येशू यहूदाच्या वंशात जन्माला आला. प्रकटीकरणाचं पुस्तक 5वा अध्याय आणि 5व्या वचनात लिहिलं आहे. प्रकटी 5 आणि 5 मध्ये लिहिलं आहे, तेव्हा वडील मंडळीपैकी एक जण मला म्हणाला, रडू नको, पहा यहूदा वंशाचा सिंह, दाविदाचा अंकुर याने जय मिळविला, म्हणून तो तिचे 7 शिक्के फोडून ती उघडण्यास योग्य ठरला आहे. यहूदा वंशाचा सिंह येशू. उत्पत्तीमध्ये यहूदा, प्रगटीकरणामध्ये यहूदा. का उत्पत्ती 49 8 ते 12 उत्पत्ती 49 8 ते 12 मध्ये लिहिलं आहे, यहूदा तुझे बंधू तुझा धन्यवाद करतील, तुझा हात तुझ्या शत्रूंची मानगुटी धरेल, तुझ्या बापाचे मुलगे तुझ पुढे नमतील. यहूदा सिंहाचा छावा आहे. माझ्या पुत्रा, तू शिकार करून डोंगरात गेला आहेस. तो सिंहासारखा दबून बसला आहे. त्याला कोण छेडणार? यहूदाकडे राजवेत्र आहे. तो येईपर्यंत त्याचकडून जाणार नाही. राजदंड त्याच्या पायामधून ढळणार नाही. राष्ट्रे त्याची आज्ञांकित होतील. तो आपले तरुण गाढव द्राक्षलतेला आपल्या गाडीच्या शिंगरू उत्तम द्राक्षरतेला बांधून ठेवी. तो आपली वस्त्र द्राक्षरसात, आपले पोशाख द्राक्षाच्या रक्तात धुईल. हा यहूदाला दिलेला आशीर्वाद आहे. हे एवढ्या सगळे वचन वाचण्याचा उद्दिष्ट एकच आहे, यहूदा 1 नंबरवर झाला. का? एवढं भयंकर पाप त्याच्या हातून घडलं. आपल्या भावाला विकून देण्याचा सल्ला यहूदा देतो. त्याचा स्वभाव बदलला. यहूदा पश्चातापी झाला. यहूदा जबाबदारी स्वीकारणारा झाला. दुसऱ्यांचे दोष स्वतःवर घेणारा झाला. म्हणून स्वतः परमेश्वराने त्याला सैन्यात पुढे केलं, त्याला युद्धात पुढे केलं, त्याचा वंश पुढे केला. दावीद त्याच्या
वंशात जन्मास आला, शलमोन त्याचा वंशात जन्मास आला, येशू त्याच्या वंशात जन्मास आला आणि येशूला यहुदाचा सिंह म्हटलं. आज इस्रायल लोकांना यहुदी लोक म्हणतात. यहुदी बन्यामीनी म्हणत नाही, रौबीनी म्हणत नाही, लेवी म्हणत नाही, यहुदी म्हणतात. का? हे रहस्य आहे, हे रहस्य आहे. येशू यहुदा दुसऱ्यांचा पाप स्वतःवर तो घेत असताना देवासमोर तो आदरणीय झाला. येशूने तेच केलं प्रियांनो, ज्याचं आठवण आम्ही आज करत आहोत. आमचे दोष, आमचे अपराध, त्याची काही चुकी नव्हती, त्याने स्वतःवर घेतले. तो स्वभाव आहे. दुसऱ्यांचे पाप त्याने स्वतःवर घेतले. जेव्हा आमच्यात हा स्वभाव येईल ना, तेव्हा आम्ही एक नंबरला येऊ. एक नंबर. प्रत्येक गोष्टीत आशीर्वाद राहो, नाव मोठे होणार राहो, मग त्या खुर्च्या राहो, मग ते पद राहो, मग ते आर्थिक राहो, मग ते आरोग्य राहो, मग ते सामाजिक राहो, ते भौतिक राहो. एक नंबर. जेव्हा हा यहुदाचा आणि येशूचा स्वभाव दुसऱ्यांचे पाप, दुसऱ्यांचे अपराध स्वतःवर घेऊन त्याच्या प्रतिनिधित्व करणारा जेव्हा होतो, तो ख्रिस्ती व्यक्ती देवाला आवडतो. आम्ही उलट करतो, आम्ही दुसऱ्यांवर बोट ठेवतो. तो तसा, तिने तसं केलं. जेव्हा मी असं म्हणतो तिने तसं केलं, जेव्हा मी म्हणतो त्याने तसं केलं, त्याला सांगत असताना दुसऱ्या बाजूने मी हे सांगतो, मी तसा नाही, मी नीतिमान आहे, मी धार्मिक आहे. ती चुकली, तो चुकला, मी नाही, मी चांगला आहे. मी उलटा करतो, मी उलटा करतो. आणि म्हणून माझे नंबर मध्ये गडबड होते. 4 काय 40 मध्ये मी सापडून नाही राहिलो. 40 मध्ये मी सापडत नाही. मी कुठे एक नंबर कधी येणार? आध्यात्मिक पाचारी झालेला व्यक्ती तो आहे. माझी चुकी नाही, माझे दोष नाही, पण माझी बहीण पडली, माझा भाऊ पडला, त्यांचे दोष मी माझ्या शिरी घेऊन देवासमोर बसतो आणि म्हणतो, देवा त्यांना क्षमा कर. केवळ ते जबाबदार नाही तर मी पण जबाबदार आहे. केवळ ते चुकले नाही तर मी चुकलेले आहे. त्यांच्या वतीने मी तुझ्याकडे प्रायश्चित करतो. हा ख्रिस्तीपणा आहे. माझा शेजारी पडला, काही तरुण पडले, काही स्त्रिया पडल्या, वामार्गाला जात आहे, त्या जबाबदार नाही. मी तेवढा जबाबदार आहे. मी कुठेतरी त्यांच्यासाठी प्रार्थना केली नाही, मी कुठेतरी देवाकडे त्यांच्याकडे मागितलं नाही, मी कुठेतरी त्यांच्यासाठी अश्रू गाळलेले नाही. आणि म्हणून ते चुकले, ठीक आहे, पण मी पण तेवढाच दोषी आहे की फक्त माझं स्वतःच पाहिलं. ते संकटात होते, माझे शेजारी संकटात होते, माझे शेजारी दुःखात होते, माझे शेजारी बंधनात होते. मी मस्त पैकी आध्यात्मिक रीतीने खुर्ची टाकून, पायावर पाय टाकून मी गंमत पाहत बसलेलो होतो आणि मी ठरवत होतो, हे पापी आहे, हे वाईट आहे, मी तसा नाही, मी धार्मिक आहे, मी नीतिमान आहे, मला शास्त्र माहिती आहे, मला प्रार्थना माहिती आहे, मला हे माहिती आहे, हे सांगत मी बसलो. माझ्या डोक्यावर मी त्यांचे पाप घेतले नाही. इथे माझ्याच पापांची अजून ठिकाणाने दुसऱ्यांचे कुठून घेणार? मग नंबर आपल्यासाठी नाही. हा आशीर्वाद विसरून जा. जबाबदार व्यक्ती बनूया ख्रिस्ती लोकांनो. जबाबदार. जरी त्या एक विशिष्ट गोष्टीसाठी मी जबाबदार नसेल, मी ती केलेली नसेल, तरी मी प्रभूकडे जबाबदार राहील. कारण हे माझे लोक आहे, ही माझी मंडळी, आम्ही एक फॅमिली आहोत, एक परिवार आहोत, म्हणून मी तेवढा जबाबदार आहे. आणि म्हणून जेव्हा दुसऱ्यांवर बोट ठेवण्याच्या आधी मी देवाकडे मागायला पाहिजे, देवा
मी देखील नीतिमान नाही, त्यांच्या पापांची क्षमा कर देवा. कोण सांगेल? केव्हा सांगेल? मग केव्हा सुधार होईल? केव्हा आध्यात्मिक जागृती येईल? केव्हा संजीवन येईल? जेव्हा मी दुसऱ्यांवरच बोट दाखवत राहील. मी केव्हा त्याच्या प्रतीने मी मध्यस्थी करणार नाही. अरे आम्हाला लाज वाटली पाहिजे. आम्ही दुसऱ्यांचे पाप लोकांसमोर अशा रीतीने मांडतो, चेष्टेने मांडतो, गमतीने मांडतो. लाज वाटली पाहिजे. माझा येशू माझे घाणेरडे पाप त्यांची लाज काढत बसला नाही, तो पित्याच्या शेजारी उजवीकडे बसून माझ्यासाठी मध्यस्थी करत आहे. मला कोणता अधिकार नाही. आणि अमुक व्यक्ती चुकली, त्याला ती जबाबदार नाही, तर त्याला मी तेवढा जबाबदार आहे. हे जेव्हा आम्हाला समजेल, त्याच्या गतीने मी जेव्हा देवाकडे मध्यस्थी करेन, आमच्या आशीर्वाद कोणाच्या ताकदने थांबवते. मोठ्या मोठ्या प्रार्थना करण्यात दम नाही हो. उपास तापास काही अर्थ नाही. हे आहे इतरांच्या वतीने उभं राहणं. परमेश्वर म्हणतो, मी खाली पाहिलं पण मला कोणी सापडला नाही मध्यस्थी करणार. एक पण नाही, एक पण सापडला नाही. सगळे आपापल्यासाठीच मागतात, स्वतःसाठी. माझ्यासाठी देवा, माझ्या लेकरांसाठी, माझ्या अमुक व्यक्तीसाठी. बस का? ही फॅमिली नाही आमची? माझे नातेवाईकच माझ्या जवळचे असतील का? जो माझा शेजारी म्हणजे जो कोणी अडचणीत आहे, तो तेवढाच माझा आहे. आणि मला त्याच्यासाठी त्याच प्रार्थना केल्या पाहिजे ज्या मी स्वतःसाठी करतो. आणि जेव्हा आम्ही असं करायला चुकतो, प्रियांनो, आम्ही यहूदाचे आशीर्वाद मिळू शकत नाही. येशूने जन्म घेतला, त्याच्या वंशामध्ये गंमत आहे का? त्याला यहूदाचा सिंह म्हणतात. अरे ही काय लहान गोष्ट आहे का? काय त्या यहूदाचं बोलतच नाही. यहूदाविषयी पुष्कळ लोक. हे तर आम्ही थोडक्यात पाहत आहोत, पण काय पश्चाताप असेल त्याचा हो, ज्याचे एवढं काउंट केलं पवित्र शास्त्रामध्ये. ज्याला सैन्यामध्ये पुढे करण्यात आलं, ज्याला युद्धामध्ये पुढे करण्यात आलं, ज्याच्या गोत्राचं नाव मोठं केलं, ज्याच्या वंशामध्ये दावीद राजा जन्माला. यहूदाचा जबाबदारपणा, पश्चातापी मन, दोष स्वतःवर घेण्याचा स्वभाव. प्रियांनो, त्यामुळे यहूदा एक नंबरवर आला. प्रथम कोण आहे? प्रथम यहूदा आहे. किती नंबरचा होता तो? याकोबाचे पुत्र ज्या 12, त्यामध्ये हा 4 नंबरचा. आणि त्या याकोबालाच पुढे नाव दिलं. काय नाव दिलं? इस्रायल. याकोबाला नाव दिलं. याकोब म्हणजे फसवणारा, पण देवाने त्याला इस्रायल बनवलं. त्याच्याच ह्या मुलांपैकी हा यहूदा प्रिया. का आम्ही त्याच्यापासून काय शिकणार आहोत? त्याच्याच विपरीत, यहूदाच्याच विपरीत त्याचा काका कोण? आपण असं सांगू आपल्या भाषेत, काका कोण? एसाव. याकोब, एसाव. आणि एसावाने बघा, एकच ब्लड लाईन पण किती वेगवेगळे स्वभाव आहे. एसावाने आपला जन्मसिद्ध हक्क, 1 नंबरचा हक्क विकून टाकला. आणि यहूदाने जो 4 नंबरचा होता त्याला 1 नंबर मिळाला. फरक ज्याचा होता
त्याला सांभाळता आला नाही, त्याला टिकवता आला नाही. ज्याचा नव्हता त्याच्या स्वभावामुळे, त्याच्या पश्चातापामुळे त्याला 1 नंबर करण्यात आलं. हा फरक बघा यहूदामध्ये आणि त्याच्या काकामध्ये. इब्री लोकांचं पत्र 12वा अध्याय 16 आणि 17 मध्ये आम्हाला एक गोष्ट परत वाचायला मिळेल.